नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण संत तुकाराम महाराजांचा अभंग बघणार आहोत. तर चला तर बघूया संत तुकाराम महाराजांचा अभंग आणि त्याचा ओळी ओळीने अर्थ. तर अभंग असा आहे. थोडे आहे चित्तसाही जालिया. या ओवीत संत तुकाराम महाराज सांगतात की जीवनात फार काही मोठं मिळालं पाहिजे, मोठं साध्य झालं पाहिजे असं नाही. थोडं आहे म्हणजे आपल्याकडे जे आहे ते जरी कमी असलं तरी पुरेसं आहे. जर आपलं मन शांत आणि समाधानी असेल तर. आजच्या काळात माणूस सतत अधिकाधिक मिळवण्याच्या मागे धावत असतो. पैसा, पद, प्रतिष्ठा, पण या धावपळीत त्याला समाधान मिळत नाही. संत तुकाराम महाराज सांगतात की खऱ्या आनंदाचा स्रोत बाहेर नसून आपल्या मनात आहे. जर मन समाधानी असेल तर कमी गोष्टीतही माणूस आनंदी राहू शकतो, पण जर मन अस्थिर असेल तर, लोभ आणि अपेक्षा भरलेल्या असतील तर कितीही मिळालं तरी समाधान मिळत नाही. म्हणूनच चित्तसाही जालिया म्हणजे मन आपल्याला साथ देत असेल तर, शांत असेल तर आणि थोडं असलं तरी जीवन सुंदर होतं. तर अभंगाचं पुढे आहे. हर्षा अमर्ष नाही अंगी, पांडुरंगी सरले ते. यावेळी दोन महत्त्वाचे भाव सांगितले आहे, हर्ष आणि अमर्ष. हर्ष म्हणजे अति आनंद आणि अमर्ष म्हणजे राग. तुकाराम महाराज सांगतात की ज्याच्या मनात अत्यानंद आहे, ज्याच्या मनात राग आहे आणि ज्याच्या मनात मत्सर आहे, असे लोक काय करू शकतात? तर ज्याच्या मनात ना अत्यानंद आहे ना राग आहे तोच खऱ्या अर्थाने शांत आहे. आपण पाहतो की जेव्हा आपल्याला काही गोष्टी चांगल्या मिळतात तेव्हा आपण खूप आनंदी होतो, पण जेव्हा काही वाईट होतं तेव्हा आपण खूप दुःखी होतो किंवा रागावतो. हे दोन्ही टोकाचे भाव आहेत. परंतु संत तुकाराम महाराज म्हणतात की या दोन्ही भावापासून मुक्त होणं गरजेचं आहे, कारण हेच भाव मनाला अस्थिर करतात. पांडुरंगी सरले ती. जो माणूस अशा भावनापासून मुक्त होतो तो पूर्णपणे भगवान पांडुरंगात म्हणजेच विठ्ठलात एकरूप होतो. याचा अर्थ असा की जेव्हा मन स्थिर आणि समतोल असतो तेव्हा माणूस आध्यात्मिक उंची गाठतो. तर अभंगामध्ये पुढे आहे. अवघ्या साधनांचे सार न लगे फार शोधावे. या ओवीत संत तुकाराम महाराज खूप मोठं तत्वज्ञान सांगतात. ते म्हणतात की सर्व साधनांचा सार काय हे समजून घेण्यासाठी फार शोध घेण्याची गरज नाही. आजच्या काळात लोक वेगवेगळ्या साधना, पूजा, उपवास, ध्यान यामध्ये गुंतलेले असतात, पण तुकाराम महाराज सांगतात की याचा सार एकच आहे, मनाची शुद्धी आणि परमेश्वराशी एकरूप होणं. खरं तर देव मिळवण्याची एक मोठी साधना करण्याची गरज नाही. साधेपणा, प्रामाणिकपणे आणि श्रद्धा याच्यामध्ये सर्व साधनाचा सार आहे. ज्याचे मन शांत आणि ज्याचा अहंकार सोडला आणि देवावर प्रेम केलं त्याला सर्व काही मिळतं. अभंगामध्ये पुढे आहे. तुका म्हणे लटके पाहे, सांडी देह अभिमान. या शेवटच्या ओवीत संत तुकाराम महाराज अत्यंत महत्त्वाचा संदेश देतात. लटकी पाहे म्हणजे काय? बाह्य दिखावा, खोटं प्रदर्शन. आजच्या समाजात लोक बाह्य गोष्टीवर जास्त भर देतात. कपडे, संपत्ती, सोशल स्टेटस, पण हे सगळं तात्पुरतं आहे. सांडी देह अभिमान म्हणजेच शरीराचा अभिमान सोड. आपण अनेकदा आपल्याला शरीरावर, सौंदर्यावर, ताकदीवर, पदव्यावर अभिमान बाळगतो, पण तुकाराम महाराज सांगतात की हा अभिमान सोडल्याशिवाय खऱ्या आध्यात्मिक मार्गावर जाता येत नाही. देह नश्वर आहे, एक दिवस तो नष्ट होणारच, मग त्याचा अभिमान कशासाठी? जो माणूस अहंकार सोडतो, साधेपणाने जगतो आणि देवावर प्रेम करतो तोच खरा आनंदी आणि मुक्त होतो. संत तुकाराम महाराज या अभंगातून आपल्याला सांगतात की जीवनात कमी असलं तरी समाधानी राहणं महत्त्वाचं आहे. मन शांत आणि स्थिर
ठेवणं गरजेचं आहे. हर्ष आणि राग या दोन्ही गोष्टी भावनापासून दूर राहावं. देवप्राप्तीसाठी मोठी साधनाची गरज नाही. अहंकार आणि देहाभिमान सोडणं आवश्यक आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात हा संदेश खूप उपयोगी आहे. लोक तणाव, स्पर्धा, अपेक्षा यामध्ये अडकलेले आहेत. पण आज आपण या अभंगातून शांत, आनंदी आणि समाधानी होऊ शकतो. शेवटी एक खरा आनंद बाहेर नसून आपल्या मनात आहे आणि तो मिळवण्यासाठी आपल्याला फक्त साधेपणा, समाधान आणि देवावर श्रद्धा ठेवावी लागते. हा अभंग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच व्हिडिओसाठी